या पुढच्या बातमीकडे गेले काही दिवस मोठा वाद राज्यात रंगतो आहे, तोही शिवसेनेच्या दोन गटांमध्ये। शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर अगदी खालच्या पातळीचे शब्द वापरत टीका केली। अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे चमचा असून परबांनी बदनामी केल्याप्रकरणी आपण कोर्टात जाऊ असा इशारा रामदास कदमांनी दिलाय। परबांनी हॉटेलवरून आरोप करून माझ्या मुलाला आणि पत्नीला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही रामदास कदमांनी केलाय। प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना तर मृत्यूपत्र बनवल्यानंतर ह्याला भानेश उभा केला नसता मातोश्री होती। हा मातोश्रीच्या जवळ का आला हे मला सगळं माहिती आहे। आज पक्ष फुटला आहे, सगळे नेते बाहेर गेलेत, त्याला कारण हा चमची आहे। हा फक्त उद्धवच्या कालाशी लागत असतो। याच्या विभागामध्ये याने किती किती आतापर्यंत नगरसेवक निवडून आणले सांगेल का? फक्त चुगल्या करायच्या मातोश्रीला जाऊन उद्धवजींना, आणि उद्धवजींना ते अशी माणसं आवडतात। त्यातला हे एक आहे बाणगुळ, आणि म्हणून पहिल्यांदा तो मला तो नीच म्हटला होता, त्याचा मी धिक्कार करतो, निषेध करतोय। प्रेमनगर ते SRA ची योजना चालू आहे, झाली नाही अजून। अनिल परब यांनी माझ्याकडे ॲफिडेव्हिट आहे दिलेलं, माझ्याकडे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे। अनिल परब यांनी 8,000 मराठी माणसांना शाखेत बसून दम देऊन तुम्ही तुमची घरं खाली करून घ्या, तुम्हाला सगळ्यांना मी फ्लॅट देईन, हे स्वतः संजय कदम आणि अनिल परब दोघांनी आश्वासन दिली। स्वतः माझे फोटो आहेत।